उज्जैन महाकालेश्वर मंदिर और भैरवनाथ का दर्शन इतना वीआईपी होगा मैंने बिल्कुल सोचा नहीं था। स्वागत है आपका उज्जैन नगरी के पार्ट 2 में। तो गुड मॉर्निंग आहे आपली गुड मॉर्निंग 8-9 वाजता आली, मस्तपैकी रेडी झालो ना, आपला ब्रेकफास्ट आला, पराठा वगैरे खाल्ला आणि आपली मम्मीची बॅग बघा आधीच खूप लेट झालता तर आलो खाली आणि आम्ही चाललेलो मेन महाकालेश्वर मंदिरात। हॉटेलच्या बाहेरून केली रिक्षा आणि भाईने डायरेक्ट सोडला आम्हाला मेन मंदिराच्या गेटाशी। तिलाच महाकालची ओढणी घेतली आणि मंदिराकडे जाता आता मस्तपैकी चंदन लावला, मम्मीने लावला, पप्पाने लावला आणि दादानी पण लावला। फुल प्रसाद घेऊन एंट्री केली आणि गर्दी ठीकठाक होती आणि मस्तपैकी व्हीआयपी तिकीट काढले। व्हीआयपीच्या गेटने एंट्री केल्याने पब्लिक काहीच नव्हते आणि जसं आतमध्ये गेलो तशी थोडीशी पब्लिक वाढल्याने भाई ती स्क्रीन आणि ती व्हिडिओ भाई समोरासमोर असं वाटत होतं ना भाई एक नंबर। जय श्री महाकाल। मस्तपैकी महाकालेश्वरचं दर्शन झालं, बाहेरून फोटो वगैरे काढले, अघोरी बाबाचं दर्शन केलं, हातात दोरा बांधला आणि 101 मूर्त्या होत्या। बाकी मंदिराच्या बाहेर एक नंबर केलाय, गारगार वाटत होतं। नंतर आम्ही केले इको, कारण की आम्हाला बाहेरचे दर्शन करायचे होते। पहिले आलो मी सांदीपनी आश्रमला, फुल गाईड करत होता आपल्याला। भाई बोलत होता इथं श्रीकृष्णांचं शिक्षण झालं इथं, तर तो विषय होता। बाकी आत बीत मधून एक नंबर गेला आणि बादशाह केला। इको काढली भाईने, डायरेक्ट आलो मंगलनाथ धामला, इथं बसून आम्ही प्रॉपर पूजा वगैरे केली। परत भाईने इको काढली आणि डायरेक्ट आलो काल भैरवला। स्टार्टिंगला वाटलं का गर्दी नसेल, पण पुढे गेलो तर भाई जाम गर्दी होती आणि काल भैरव म्हणजे एक नंबर आहे। तर मस्तपैकी तसा पुढे गेलो, इथं पण आम्हाला 3-4 तास लागले आणि इथं पण दर्शन आपला मस्त झालं। बाहेरून मस्तपैकी उसाचा रस पिला आणि डायरेक्ट आलो गणेश मंदिरात, तिथं पण दर्शन केल्यानंतर जय महागडकालिका माताचं दर्शन केलं। मम्मीने मस्तपैकी टिक्का लावला आणि भाईने डायरेक्ट सोडला रामघाटची। आणि भाई एक नंबर होता, चांगला होता। भाई काय बोलतो बघा नहीं कभी भी आधी रात को फोन करो उठाता मैं। भाई बोलतो कधी पण कॉल करा, मी उचलतो कॉल तुमचे। तर आम्ही आलो मस्तपैकी खाली बसलो, हातपाय वगैरे धुतले आणि थोड्याच वेळा आरती चालू होणार होती, तर आरती चालू झाली आणि एक नंबर वाटत होतं बघून। आरती संपली, दर्शन केलं आणि डायरेक्ट आलो जय महार सिद्धीला आणि इथं पण भाई आरती झाली ना, एक नंबर झाली। आरती संपली आणि डायरेक्ट आम्ही केले इलेक्ट्रिक रिक्षा आणि याचा पण एक्सपिरियन्स एकदम वेगळाच आहे, नेक्स्ट लेवल आहे। आणि भाईने डायरेक्ट सोडला कॉरिडोरला। कॉरिडोर म्हणजे डायरेक्ट टॉपचा विषय, पास वगैरे घेतले आणि फक्त तुम्ही बघा, फक्त बघा को पार कर सकते पौराणिक प्रमाणों में मिलता कसा विषय भाई। भाई मला हे एवढा आवडला ना उज्जैन मध्ये, भाई मला हेच लय आवडलं म्हणजे लय आवडलं। बाकी मूर्त्या वगैरे एकदम प्रॉपर 100% बादशाह होत्या। फायनली सगळं फिरून झालं, बाहेरचे मंदिर वगैरे, नंतर केले रिक्षाने डायरेक्ट आलो आपल्या हॉटेलला, ऑर्डर केला आणि मस्तपैकी जेवलो, कारण की आज तर लय भूक लागलेली। बाकी भेटू आपण पार्ट 3 मध्ये। जय श्री महाकाल।